सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधून बाळाला जन्म देऊन आई पळून गेली. त्यानंतर तब्बल 3 महिने सिव्हिल स्टाफनं त्या पुरुष जातीच्या बाळाचा सांभाळ केला आणि आज हे बाळ पुण्याला पाठवण्याची वेळ आली त्यावेळी सिव्हिलच्या स्टाफनं बाळाचं नामकरण केलं. यावेळी आईविना पोरक्या झालेल्या बाळाचं नाव वीर प्रताप ठेवण्यात आलं. शासनाच्या आदेशानं हा 3 महिन्याचा वीर प्रताप पुण्याकडे रवाना झाला. वीर प्रतापला निरोप देताना त्याचा सांभाळ करणाऱ्या स्टाफला रडू कोसळलं. सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या स्टाफकडून या हृदयस्पर्शी काम केलं. नेमकं काय घडलं? सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 26 नोव्हेंबर 2025 रोजी या बाळाचा जन्म झाला. जन्म देऊन दुसऱ्याच दिवशी त्या बाळाची आई सोडून पळून गेली. आईचा शोध घेतला मात्र आढळून आलं नाही. त्यातच बाळ शारीरिकदृष्ट्या नाजूक असल्यानं त्या बाळाचा सांभाळ तेथील स्टाफनं करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 15 दिवस बाळाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. या दरम्यान बाळाला हर्निया झाल्याचे समोर आलं. त्यावर ऑपरेशनसुद्धा करण्यात आलं आणि त्यानंतर आजपर्यंत हे बाळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या विशेष नवजात शिशु दक्षता केंद्रातील स्टाफ सांभाळत होता. तब्बल 3 महिने या बाळाचा सांभाळ केलेल्या बाळाला कोर्टाच्या आदेशाने आज पुण्यात पाठवण्यात आलं. याबाबतचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून पाठक शिशु केंद्राकडे हे बाळ अधिष्ठाता प्रकाश गुरव यांनी सुपूर्द केलं. तत्पूर्वी सिव्हिलच्या सर्व नर्सिंग स्टाफनं बाळाच्या नामकरणाची तयारी केली. पाळणा सजवण्यात आला, रांगोळ्या काढण्यात आल्या, फुग्यांची सजावट करण्यात आली. यावेळी या अनाथ बाळासाठी पाळणा सुद्धा म्हटला आणि यावेळी आईविना पोरका झालेल्या बाळाचं नाव सर्वांनी मिळून वीर प्रताप ठेवण्यात आलं. शासनाच्या आदेशाने हा 3 महिन्याचा वीर प्रताप आज पुण्याकडे रवाना होता. त्यामुळे त्याला निरोप देण्यासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ एकत्र आला होता. यावेळी 3 महिने सांभाळ केलेल्या बाळाला पाठवताना येथील स्टाफला गैरून आलं तर काहींना रडू कोसळलं. जन्म झाल्यावर आईचं छत्र गेलं, मात्र सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रत्येक नर्स, डॉक्टरनी या बाळाला 3 महिने आईचं प्रेम देऊन सांभाळ केला. यामुळे 3 महिन्याच्या वीर प्रतापला निरोप देताना अनेकांना अश्रू रोखता आले नाही. आईविना सांभाळलेल्या वीर प्रतापनं जाताना मात्र शेकडो आई निर्माण केल्या. मराठी एस न्यूजसाठी सांगलीहून विजय गीते.